एकीकडे आखातात युद्ध पेटलंय तर दुसरीकडे अमेरिकेच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये मोठी उलथापालथ झाल्याचं दिसून येतंय। तुघलकी ट्रम्प यांनी अमेरिकन नौदल सचिव जॉन फेलन यांची अचानक हकालपट्टी केली आहे। तर इराण युद्ध सुरू झाल्यापासून लष्करी नेतृत्वामध्ये सुरू झालेल्या मोठ्या आणि विपरीत बदलांच्या मालिकेतील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं मानलं जातंय। नेमकं काय घडतंय आणि या निर्णयामागे नक्की काय संकेत दडलेत पाहूयात पुढारी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट। महासत्ता म्हणून स्वतःला शक्तिशाली समजणाऱ्या अमेरिकेमध्ये सगळं काही आलबेल दिसत असलं तरी सुद्धा प्रत्यक्षात अस्वस्थता कायम आहे। कारण अमेरिकन नौदलाचे सचिव जॉन फेलन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा पेंटागॉननं केली होती। जरी याचं अधिकृत कारण समोर आलं नाहीये तरी सुद्धा सूत्रांच्या माहितीनुसार हा राजीनामा नाहीये तर ही थेट हकालपट्टी असल्याचं बोललं जातंय। या निर्णयामुळे अमेरिकन लष्करी वर्तुळामध्ये खळबळ माजली आहे। जॉन फेलन यांच्या जागी आता हंग काओ यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। हंग काओ हे ट्रम्प यांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक मानले जातात। हंग काओ यांचा 25 वर्षाचा नौदलाचा दीर्घ अनुभव आहे। तसंच काओ यांची लढाऊ पार्श्वभूमी सुद्धा आहे आणि यामुळेच काओ यांची निवड अत्यंत महत्त्वाची मानली जाते। काओ यांची निवड झाल्यामुळे ट्रम्प प्रशासनाला आपल्या धोरणांशी पूर्णपणे सुसंगत असलेलं नेतृत्व हवं असल्याचे संकेत मिळाले आहेत। तर फेलन यांच्या जाण्याचं टायमिंग सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण सध्या युनायटेड स्टेट्सचं नौदल हे अत्यंत संवेदनशील मोहिमांमध्ये गुंतलेलं आहे। एकीकडे इराणवर कडक सागरी नाकेबंदी, दुसरीकडे हॉर्मुझमधील तणाव आणि जागतिक इंधन पुरवठ्यावर झालेला परिणाम, या तिन्ही गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याची गरज आता वाढली आहे। इराणनं देखील प्रत्युत्तरादाखल सामुद्रधुनी रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आता परिस्थिती आणखीनच चिघळली आहे। पण या सगळ्यामागे डोनाल्ड ट्रम्प यांची स्पष्ट रणनीती दिसून येते। इराणला आपल्या अटींवर चर्चेला भाग पाडण्यासाठी अमेरिकन नौदलाच्या ताकदीचा वापर केला जातोय आणि अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये नौदल प्रमुखांचं बदललं जाणं हा केवळ प्रशासकीय निर्णय नाहीये तर एक मोठा रणनीतिक संकेत मानला जातोय। दरम्यान पेंटागॉनमध्ये मोठ्या प्रमाणात बदलांची मालिका सुरू झाली आहे। संरक्षण मंत्री पेट हेग्सेथ यांच्या नेतृत्वाखाली अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना पदावरून हटवण्यात आलंय आणि यामध्ये अनेक उच्च पदस्थ अधिकारी तसंच नौदल ऑपरेशन्स प्रमुख आणि हवाई दलाच्या उपप्रमुखांना सुद्धा पदावरून दूर करण्यात आल्याची माहिती मिळतेय। एकंदरीतच पाहता जॉन फेलन यांची हकालपट्टी ही केवळ एका व्यक्तीची गच्छंती नाहीये तर ट्रम्प प्रशासन लष्करात स्वतःच्या विचारांशी निष्ठावान नेतृत्व उभं करत असल्याचं स्पष्ट संकेत आहे। विशेषतः इराण सोबतचा तणाव शिगेला पोहोचलेला असतानाच हा महत्त्वाचा बदल अमेरिकेच्या पुढच्या लष्करी रणनीतीसाठी अत्यंत निर्णायक ठरू शकतो। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।